आणि सायना स्पोर्ट्स क्लब विरार यांच्यामध्ये सेमीफायनल नंबर 2 सुरुवात होत आहेत. पहिला सेमीफायनलचा मॅच रंगतदार पाहायला मिळाला. ती दुसरी सेमीफायनलची मॅच या ठिकाणी सुरुवात होत आहे. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जोडले गेले तर सर्वांचं स्वागत. मैदानावरती जे प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत त्यांचं सर्वांचं स्वागत आहे. यस, अंपास रेडी आहेत मैदानाच्या मध्ये. सामन्याच्या दिशेने आपण जाऊयात. लकी सिंग आतापर्यंत त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगल्या पद्धतीचा राहिला आहे. साईराज पाटील ऑल इंडिया आयकॉन. चला लेट्स प्ले. इम्रानचा पहिलाच बॉल सरळ पाठीमागे विकेट किपरच्या दिशेने जातोय. पहिला बॉल डॉट बॉलनं सुरुवात केलेत. इम्रान हक, लकी सिंग, साईराज पाटील हे दोन खेळाडू सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विभा प्रकृतीच्या माध्यमातून साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरारचा संघ त्यांच्या अगेन्स्ट सेमीफायनल नंबर 2. पुन्हा एकदा एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. पाठीमागे बॉल सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पार. पंचांचा सिग्नल चौकार. धपलकावरती आपण पहिलं तर 4 धाबा पाहू शकतात. ॲक्शन रिप्लेमध्ये थोडा आत येणारा बॉल होतात. पाठीमागे सरळ चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेत. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतात. बॉल हवेमध्ये खेळलाय. सरळ चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. पंचांचा सिग्नल सिक्सर 6. जाऊन पोचतात 10 वरती. एक डॉट बॉल आला. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर चौकाराला बाईच्या माध्यमातून. त्याच्यानंतर षटकार. धावसंख्या स्कोर कार्डवरती 10. इम्रानचा पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र खूप छान पद्धतीनं सरळ पाठीमागे निघून जातोय. आणखीन एक डॉट बॉल.
दोन बाउंड्री झाल्यानंतर इम्रान हक देखील मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतोय कशा पद्धतीनं आपल्याला चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करता येईल त्याच्यासाठी प्रयत्न तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. आतापर्यंत 4 बॉल फेकून झाल्यात. धावा फलकावरती विवा प्रकृती संघाचे 10 धावा. पॉवर प्लेचं षटक हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा मात्र खूप चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि तो मार्गस्थ झालाय. बाउंड्री लाईनच्या पार गेलाय की तो वन बाउन्स गेला. पंचाने सांगितलं डायरेक्टली गेलाय. त्याच्यामुळे षटकार येत असताना पाहायला मिळतोय. आणि या 6 धावेनं धावा फलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र 16 धावा. आक्रमक अगदी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये लकी सिंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 बॉलमध्ये 12 धाब्यांवरती तो खेळतो. टीमची टोटल धावसंख्या 16 धावा. पहिल्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर कडक बॅटिंग आतापर्यंत आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग ही मैदानाच्या मध्ये दाखवली जात आहे. पुण्यात मात्र एक सिंगल आहे. ते सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट होतोय आणि या पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 17 धावा. 17 ऑन स्कोर कार्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर. मध्ये कंप्लीट झालाय. धावा धावफलकावरती 17. फ्लाइंग स्टार्ट टीम विवा प्रकृतीकडून आपल्याला पाहायला मिळतात. लकी सिंग 6 बॉलमध्ये 13 धावा. एक चौकार 22 झाला होतात. साईराज पाटील ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून आज आपण पाहतायत. एक दर्जेदार खेळाडूपैकी एक खेळाडू म्हणून देखील साईराज यांच्याकडे पाहिल्या जात आहेत. आपल्या पालघर जिल्ह्यातील असलेला हा खेळाडू आहेत. खूप चांगल्या पद्धतीने सातत्याने परफॉर्मन्स दाखवला. त्याच्यासमोर विनायक भोईर बेस वर्सेस बेसची लढाई मैदानाच्या मध्ये अगदी ती दिसून येईल. विनायकच्या समोर आपण पाहिलं तर विनायकचा परफॉर्मन्स पाहत विकास 07 विराटनगरच्या अगेन्स्ट 2 ओव्हर 11 रन 2 विकेट. नारगे फॉल्कनच्या अगेन्स्ट 17 धावा 1 विकेट. फुलपाडा वॉरियरच्या अगेन्स्ट विकेट नाही मिळाली परंतु 25 धावा दिल्या होत्या. पहिला बॉल सायराजचा थोडं बाकपूडला गेले. बॉलला खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अतिरिक्त थ्रो झालाय. एकला डबलमध्ये आपण पाहिलं तर कन्वर्ट केलं जाईल. 2 धावा येतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतात 19 धावा. 19. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतात. बॉलला जोपर्यंत फील्ड केलायत. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 20. विनायक मैदानाच्या मध्ये चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत सायराजच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल पुन्हा मात्र मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन साईडला जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल तिथून मात्र एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या स्कोर कार्डवरती आहेत त्या 21. 21 धावा.
समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. पुण्याचा बॉल वेगानं चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अमोल भगत जोपर्यंत बॉल फील्ड करतील तोपर्यंत धाबा मात्र धावफलकावरती वाढत असताना पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचत आहेत 22-22. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जातात. इम्रान जोपर्यंत बॉलला फील्ड करतील पंचांचा लेगबाईचा इशारा. लेगबाईच्या माध्यमातून धावसंख्या प्राप्त होत असताना पाहायला मिळतात. धावा धावफलकावरती 23-23. एफर्ट लावण्याचा प्रयत्न करतात विनायक. त्या ठिकाणी शेवटचा बॉलवरती पुन्हा एक सिंगल कंप्लीट होईल. या षटकामध्ये विनायक भोईर यांनी धावा खर्च केल्या. त्या मात्र 7 धावा खर्च केल्यात आणि 2 षटकांचा खेळ संपला आहे. 2 षटकानंतर टीम विवा प्रकृतीची धावसंख्या आहे 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सायना स्पोर्ट्स क्लब विरारच्या अगेन्स्ट आफ्टर 2 ओव्हर 24 रन. याच धावगतीने चालल्यात. 12च्या धावगतीने गेलं तर प्रोजेक्टर स्कोर 120 दाखवतोय. 14च्या धावगतीनं तुम्ही जर गेले तर 136 पर्यंत तुम्ही पोहोचू शकतायत. परंतु सायना स्पोर्ट्स क्लब विरारचा संघ विचार करतोय कमीत कमी धाब्यांपर्यंत कसं रोखता येईल किंवा 100च्या आत कसं थांबवता येईल यांचा तो विचार सुरू आहे. दुसऱ्या बाजूला विवा प्रकृती विचार करतात जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीनं बनवता येतील. पहिल्या 2 षटकांमध्ये 24 धावा आहेत. आदित्य तेरवानकर आदित्य तेरवानकरचा पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळला आहे. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहेत. फिल्डर त्या ठिकाणी बॉलला जोपर्यंत कव्हर करतात वेदांत तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या स्कोर कार्डवरती 25. चांगला बॉल तितकाच चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतात ऑन साईडला. जोपर्यंत बॉल फील्ड केलं अमोल यांनी खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला अमोल भगतच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्डवरती धावसंख्या आपण पाहिलं तर 26-26. हवेमध्ये खेळलाय बॉल. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहिलं तर त्या ठिकाणी बॉलवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतात. त्या ठिकाणी छान पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्डवरती धावसंख्या जर आपण पाहिलं तर एका धावेनं धावसंख्या पुढे गेल्यात. जाऊन पोहोचतात 27 वरती 27 विदाउट लॉस. पटका खेळलं फिल्डिंग झालं. छान पद्धतीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी विनायक भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागे षटक चांगलं टाकलं 7 धावेंचं. त्याच्यानंतर आता फिल्डिंग विनायक भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. डॉट बॉल धावसंख्या आहेत 27. पुण्याचा मात्र फटका अगदी खूप चांगल्या पद्धतीने खेळला. गॅपमध्ये खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. साईराज पाटील यांच्या बॅटमधून येतोय चौकार.
राज पाटील यांच्या बॅटमधून अगदी पुढे देखील चांगले खेळतात, पाठीमागे बॅकफुटला जाऊन देखील खूप चांगले खेळतात साईराज आणि सातत्यानं त्यांनी आपल्या परफॉर्मन्सवरती आपल्या नावाची छाप सोडले आहेत. असा खेळाडू आपण पाहिलं तर साईराज पाटील आज ऑल इंडिया आयकॉन म्हणून मात्र आपण पाहिलं तर विवा प्रकृती या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 3 ओव्हरचा खेळ, रन आहेत 35. चौथ्या षटकासाठी गोलंदाज तिथे तयार होतील. वेदांत गुरव चौथ्या षटकासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत परफॉर्मन्स वेदांचा खूप चांगला आहे. विकास 07 डबल्स 0च्या अगेन्स्ट 2 ओव्हर 22 रन 1 विकेट. नारंगी फाल्कॉनच्या अगेन्स्ट 24 1 विकेट. पहिला बॉल फटका खेळला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरून बॉलचा अगदी पाठला करत असताना खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव येते, एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आता ते 2 धावा येतात. धावसंख्या 37. लकी सिंग स्ट्राईक एंडला. सिंगल ते सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जात आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहिलं तर जाऊन पोचतात 38 38 धावा. ड्राईव्ह केलाय, सन्मान दिलाय. एक धाव त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर वेगानं कंप्लीट केली जात आहेत. एका धाव्यानं संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर 39. समोर जी बाईक आहे, बाईक ॲक्टिवा जी गाडी आहे ती तिथून काढा प्लीज. सरळ चेंडू आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता लकी सिंगचा आणि बॉल यस्टनवरती आदळत असताना क्लीन बोर्डच्या माध्यमातून लकी सिंग बाद. 15 बॉलमध्ये 23 धावा करून विवा प्रकृती संघानं गमावलाय पहिला विकेट. पहिला धक्का टीम विवा प्रकृतीला. तीन 3.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालाय. पहिला धक्का आपण पाहिलं तर लकी सिंगच्या माध्यमातून लागलाय विवा प्रकृती या संघाला आणि तो कमबॅक सायना स्पोर्ट्स क्लब विरारला करायचा होता. तो कमबॅक त्याने मैदानावरती केला. वेदांत गुरवला घेऊन आलेत आणि वेदांत गुरव मैदानाच्या मध्ये जसं त्याने मागच्या 3 मॅचमध्ये जो परफॉर्मन्स दिलाय तो परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न याही मॅचमध्ये सायना स्पोर्ट्स क्लब विरारकडून वेदांत गुरव करतायत. सचिन सोळंकी इराच्या समोर 27 बॉलमध्ये 58 धावेची खेळी या खेळाडूनं केली होती. तो सध्या स्ट्राईक एंडला. समोर वेदांत गुरव. अपील होत आहेत. चांगला बॉल पाहायला मिळाला त्या ठिकाणी. जोपर्यंत बॉल फील्ड केले जात आहेत
एका धाब्यावरती मात्र आपण पाहिलं तर समाधान व्यक्त. लीग 22 पंचांच्या माध्यमातून सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचतोय. एका धाब्यानं संघाची धावसंख्या 40. शेवटचा बॉल असेल चौथ्या षटकातील 40 धावा सध्या धावफलकावरती लगावण्यात आल्या आहेत. फटका खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन साईडला बॉल पुन्हा एकदा वेगानं चाललाय. तिथे जोपर्यंत बॉल फुल केलं एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 4 षटकांमध्ये धावा धावफलकावरती 41 41 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात टीम विवा प्रकृती या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट्स वसई विरार प्रीमियर लीग लेदर बॉल क्रिकेट टूर्नामेंट T10 धमाका ऑर्गनाइज्ड बाय विवा ग्रुप, RS ग्रुप अँड सिग्नेट ग्रुप. 4 षटकांचा खेळ संपलाय. 1 गडी बाद 41. फ्लॅटेड डिलिव्हरी होती. विनायक भोईर आलेत गोलंदाजीसाठी. रणजी पोटू एका बाजूला. साईराज पाटील 9 चेंडूवरती आत्तापर्यंत 12 धावांवरती फलंदाजी करतात. एक अर्धशतक या स्पर्धेमधलं आत्तापर्यंत आले साईराज पाटील यांच्या नावावरती. पहिल्या सामन्यामध्ये ते अर्धशतक आलं होतं. पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी करताना 129 धावांचा पाठलाग होता आणि तो 129 धावांचा पाठलाग करताना एक अर्धशतक साईराज पाटील यांच्या नावावरती आणि त्यांची साथ सचिन सोलंकी यांनी देखील केली होती. हीच जी जोडी होती ज्यांना 129 धावांचा पाठलाग पहिल्या सामन्यामध्ये केला गेला होता आणि ती जोडी मैदानावरती आहे. दुसऱ्या बाजूला विनायक भोईर कदाचित या स्पर्धेमधला आतापर्यंत इकॉनॉमिकल स्पेअर हाताळला पण ते विकेटचा डिजिट विकेटचा कॉलम खाली राहिला आहे. या सामन्यामध्ये तो विकेटचा कॉलम भरण्याचा प्रयत्न विनायक भोईर नक्कीच करतील आपल्या टीमसाठी, साईना स्पोर्ट्स क्लब विरारसाठी. स्वीप करायचा होता, पायावरती चेंडू होता, अपील झालाय. चेंडू पाठीमागे निघून झाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एक धाव या चेंडूवरती पूर्ण लेग बाईचा इशारा होतोय पंचाकडनं. अवांतरच्या स्वरूपात एक धाव पूर्ण होईल. स्कोर 1 ने पुढे जाईल. जाऊन पोचेल तो 43 धावा धावफलकावरती आहेत. क्रीजच्या कोण्यातनं गोलंदाजी केली होती. स्वीप करायचं होतं. या चेंडूला थोडंसं इम्पॅक्ट बाहेर लागला, ऑप्शनच्या बाहेर लागला आणि तेच पाहिलं होतं. अपील जरूर झालंय. .3 षटकांचा खेळ. धावा धावफलकावरती 43. थोडीशी सावध आणि संत सुरुवात होत असताना विवा प्रकृतीचा संघ अकोटा पाहिजे. चेंडू तो बॅकफुटला गेला. शॉर्ट टर्म जम्प केला. गॅप शोधलाय. प्लेसमेंट परफेक्ट. गॅप शोधलाय. परफेक्ट प्लेसमेंट. चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. आर्मर बॉल. त्याला थोडंसं बॅकफुटला गेलं. थोडंसं ओपन अप झाले आणि त्या चेंडूला खेळत असताना प्लेसमेंट परफेक्ट. बघा प्लेसमेंट परफेक्ट. थोडंसं डीपी इन द क्रीज गेला आणि चेंडूला त्या मिड विकेट क्षेत्रामध्ये पाठवलंय. चौकार. गॅप शोधणं गरजेचं आहे कारण अशा क्षणाला कदाचित ज्या धावा येतील प्रत्येक ओव्हरला 8 रन 9 रन. कारण पहिला सामना आपण पाहिला होता जिथे 92 धावांचा पाठलाग 91 धावांचा पाठलाग 92 धावांचा बचाव झालाय. 92 धावांचा पाठलाग करताना टीम पराभूत झाले. नारंगी फाल्कन 888चा संघ आणि तो विचार मनात ठेवून साईना स्पोर्ट्स क्लब विचार करते की तितक्याच कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न विवा प्रकृतीच्या संघाला करणार. एक चौकारने स्कोर 47. डान्सिंग धावून विकेट पुढे सरसावलं. फ्लिक केलाय चेंडूला. चेंडू चला डीपवरती. क्षेत्ररक्षक आहेत डीपवरती. जोपर्यंत फील्ड करतील थ्रो करतील. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण.
या एका धाव्याने धापलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोचलाय तो 48 धावा. साईराज पाटील खेळतात 18वरती. सचिन सिंग यांना आपलं खातं उघडायचं आहे. या षटकामध्ये आत्तापर्यंत जर पाहिलं तर एक चौकार साईराज पाटील यांच्या बॅटमधनं आलाय. शेवटचा बॉल सॉफ्ट हँडने खेळला. धाव घेण्याची प्रयत्न नाही आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती आहेत त्या 48 धावा धापलकावरती आहेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. स्कोर 48. लॉस ऑफ 1 विकेट्स. आपण नारंगी फाल्कनच्या संघातील सर्व खेळाडूंना विनंती आहे. नारंगी फाल्कन 888 टीम कॅप्टन मयूर मांगेल आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन आपण या. जर इथेच असाल तर आपण तयार राहा. तुमच्या सर्व खेळाडूंचा आपण सन्मान करणार आहोत. जरी पराभूत झाले तरी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग तोही महत्त्वाचा होता. त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूंना इथे सन्मानित करण्यात येईल. नारंगी फाल्कन 888 संघातील सर्व खेळाडू जसं आपण नाव पुकारणार आहात तसं आपण स्टेजवरती यायचं आहे. परेश दादा आहेत, रजनीजी पाटील आहेत, जयशेख आहेत. त्यांना विनंती आहे त्यांच्या शुभ हस्ते आपण नारंगी टीमचा सन्मान करणार आहोत. जसं आपण नाव घेणार आहोत तसं या. कुंवर सिंग आदर्श सिंग. पहिला कुंवर सिंग या. पहिल्यांदा कुंवर सिंग या, त्याच्यानंतर आदर्श सिंग. तर या स्पर्धेमधला सहभाग देखील आपला महत्त्वाचा होता. सर्व खेळाडूंचा जो रजिस्ट्रेशन केलं होतं आपण, जो विश्वास या BBPL कमिटीवरती आपण दाखवला तोही आमच्यासाठी महत्त्वाचा होता. त्याच्यामुळे तो आदर्श सिंग, भावेश पाटील, कार्तिक सावले, पार्थ नाईक, आशिष गरत, ओम मालकर, प्रणव निजाई, हितेश मात्रे, दिगंबर तांबोरे, जय पाटील, प्रिन्सली परेरा, अमोल पाटील, मयूर मांगेला, तर नारंगी फाल्कन टीमचं आपलं मनापासून आभार. प्रणव निजाई, नारंगी फाल्कन 888चा संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला, सेमीफायनल पोहोचला. कदाचित तो सेमीफायनलचा टप्पा पार करू शकला नाही, तरी सुद्धा आपला सहभाग महत्त्वाचा होता. त्याबद्दल आपलं मनापासून आभार आहे. O2 कॉम्बॉक्स त्याच वेळेला जर आपण बघितलं तर सन्माननीय उत्तुंग ठाकूर अर्थात हणीदादांचं आगमन झाले.
त्यांना देखील विनंती आपण व्यासपीठावरती येऊन असं व्हायचं आहे. आणि दादा आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. कारण या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे सर्व बहुजन विकास आघाडी, विभाग ग्रुप, RS ग्रुप, सिग्नेट ग्रुप या सर्वांचं मोलाचं मार्गदर्शन या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे लागले. आणि दादाचं आगमन झाले आणि त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. मॅच सुरू आहे तर आपण एकदा स्कोर अपडेट करूया. कॉम्बॉक्सच्या दिशेने जाऊया. आमच्या जोडीने पुन्हा एकदा धनंजय जॉईंट होतील. आपल्या धावा धावफलकावरती 57 57 धावा. पहिला 6 षटकांचा खेळ 57 धावा धावफलकावरती. करंट रन रेट 9.50च्या धावगतीने गेलं तर 95, 10च्या धावगतीने गेलं तर 97 आणि 12 प्रत्येक तुम्ही ओव्हरमध्ये जर घेण्याचा प्रयत्न केलात तर 105 पर्यंत तुम्ही पोहोचू शकतायत. 6 ओव्हर 57 धावा, 1 गडी बाद. टीम विवा प्रकृती संघाची धावसंख्या सायना स्पोर्ट्स क्लब विरार संघाच्या अगेन्स्ट. मारा आतापर्यंत प्रभावित करणारी कामगिरी वेदांत गुरव यांची राहिलेली आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आलेत. स्कोर जाऊन पोचलाय तो 58-58 धनंजय आमच्या जोडीने आहेत. पहिला सामना आपण पाहिलाय ज्या पद्धतीने पहिल्या सामन्यामध्ये 91 धावा डिफेंड झाल्यात. हा सामना देखील त्याच दिशेने चाललाय की त्याच्या थोडासा धावफलक पुढे जाईल. आत्तापर्यंत पहिले 6 षटके पहिले तर बॅटिंग चांगली झाल्यात असे म्हणूयात विभा प्रकृतीकडून. दुसऱ्या बाजूनं सायना स्पोर्ट्स क्लब विरार प्रयत्न करतोय किती कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखता कसं येईल हा प्रयत्न तेही करतायत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होत आहेत. आधीच ऑन साईडला खेळायचं होत आहेत. वेदांत गुरवणं ते ओळखलं. स्ट्रॅटेजी तुमची खूप महत्त्वाची आहे. तुम्ही कशा पद्धतीनं गोलंदाजी करणार ह्या सर्व काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा अशा परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर T20 क्रिकेट, T10 क्रिकेट आपण स्पिनरला फार कमी प्रमाणामध्ये पाहतो. तोही लूप देणारा, उंची देणारा, फ्लाईट देणारा. पण वेदांत गुरवनं संपूर्ण स्पर्धेमध्ये त्या चेंडूला फ्लाईट दिली, चेंडूला फिरवलं, टर्न केलं, काही गोगली देखील पाहिले, फ्लिपर पाहिले. अगदी मिश्रणयुक्त गोलंदाजी वेदांत गुरवनं या स्पर्धेमध्ये हाताळले. क्विकर वन जसं मी उल्लेख केला होता, फ्लिपर देखील त्याने टाकलाय, गुगली टाकलाय. सरप्राईजिंग काल सुबे डेकलेच्या अगेन्स्ट जर पाहिलं तर गुगलीचा वापर त्यांना चांगल्या पद्धतीने केला होता. लेग स्पिनचा मारा करता, टॉस्टअप डिलेव्हरी, टर्न जास्त आहे, टर्न घेतोय. पहिल्या 3 चेंडूवरती 3 सिंगल, धावा धावफलकावरती 60 धावा धावफलकावरती आहेत. 7वं षटक प्रगतीपथावरती आहे. थोडा वेगवान टाकलात आणि जितक्या वेगानं टाकलाय तितक्याच वेगानं सायरजने या बॉलला फेकून दिलेत मिड विकेटच्या डोक्यावरून. खणखणीत षटकार. आकुटप्याचा होता, जास्त लांब होता, आकुटप्याचा चेंडू होता आणि त्याला पहिल्यांदा त्या लेनला पहिला ओळखलं आणि त्यानंतर चेंडूला षटक पूल करताना चेंडूला पाठवले मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. स्कोर जाऊन पोचलाय 66 32 वरती बॅटिंग करतात साईराज पाटील. अजून एक फटका. चेंडू चाललाय बॅक टू बॅक दुसरा षटकार. गड्याच्या मोबदल्यामध्ये 7व्या षटकामध्ये पहिले 3 बॉल वेदांत गुरवनं खूप चांगले टाकलेत, पण त्याच्यानंतर 2 बॉलवरती त्याचा समाचार घेतला साईराज पाटील यांनी. 20 बॉलमध्ये 38 धाब्यांवरती आतापर्यंत साईराज बॅटिंग करतायत. लगातार 2 सिक्सर पाहिलं. त्याच्यानंतर हा फटका पण पाहिलं तर ऑफसाईडच्या दिशेनं क्रॅकिंग स्ट्रोक कळले आहेत. जोपर्यंत बॉलला पण पाहिलं तर फील्ड करण्याचा प्रयत्न होईल त्या ठिकाणी एक सिंगल
रन आहे ती सिंगल रन मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका धावेनं धावफलक पुढे चाललं. धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचत आहेत. पहिल्या 7 षटकांचा खेळ संपला आहेत. 73 धावा धावफलकावरती आहेत. धावफलक खूप चांगलं चालले आहेत कारण किमान त्या 10च्या धावगतीनं ज्यावेळी तुम्ही जाता किंवा 10च्या वरती जात आहेत त्यावेळी ते धावफलक खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सर त्याच पद्धतीचं धावफलक सध्या दिसतंय. पहिल्या 3 चेंडूवरती 3 सिंगल का आल्या कारण ज्यावेळेला राईट हँडच्या अगेन्स्टनं त्यानं फ्लॅटेड डिलिव्हरी हाताळली, लेग स्पिनचा मारा केला. नंतर जे 2 बॉल फ्लिपरचा वापर करण्याचा प्रयत्न, त्याला लेन छोटी ठेवली, आखूड डब्याचा चेंडू हाताळला आणि त्याचा पुरेपूर समाचार साईराज पाटीलनं घेतला. त्याच्यामुळे ज्यावेळेला तुम्ही मिश्रण करणार, थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न करणार, ज्या स्ट्रॅटेजीने तुम्ही यशस्वी झालात ना त्याच्या पाठीमागे जा. काहीतरी वेगळं करण्याची कोशिश, जसं म्हणतं ना कुठला तरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये ते 2 सिक्सर आले होते. या 2 सिक्सरनं स्कोर बॉल थोडासा वेग पकडला आहे. धावा वाढल्यात. 73 धावा धावफलकावरती आल्यात. 3 षटकांचा खेळ बाकी, 18 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रोजेक्टेड स्कोर संभावित धावसंख्या जी आता दिसते ना ते 105 आहेत आणि कदाचित ही चॅलेंजेबल ठरू शकेल. कारण या दोन्ही संघाचा विचार केला तर एकानं म्हणजे विवाह प्रकृती संघानं 71 धावा डिफेंड केल्यात, तर दुसऱ्या बाजूला 121 धावा डिफेंड केलेला साईनाथने केल्यात. म्हणजे असं नाही की त्यांनी डिफेंड नाही केल्यात, त्यांनी देखील डिफेंड केल्यात. रितेश बोरा पायावरचा चेंडू होता, फ्लेक केलाय चेंडूला, चेंडू चालला बॉन्ड लाईनच्या बाहेर. आता रंगामध्ये आल्यात साईराज पाटील आणि त्याच्या बॅटमधनं पहिल्याच चेंडूवरती षटकार. बॉल रितेश बोराचा बॉल आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय आणि षटकारामध्ये अगदी कन्वर्ट करत असताना साईराज पाटील अर्धशतकाच्या जवळ पोहोचलाय. 45 वरती बॅटिंग करतोय. समोरच्या दिशेनं मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॉल चालू लॉंग ऑफला फिल्डिंग केलंय. एक धावेत असताना पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट जसं पाहिलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडं कमी पडले आणि त्याचा फायदा मैदानाच्या मध्ये घेत असताना साईराजनं डबलचा कॉल दिला. डबल कंप्लीट केलीत. धावा धावफलकावरती 81. 2 धावा घ्यायच्याच होत्या कारण जास्तीत जास्त स्ट्राईक आता साईराज पाटील यांना आपल्या जवळ ठेवायचं आहे. 47 वरती बॅटिंग करतायत. एक अर्धशतक आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं होतं साईराज पाटील यांच्या बॅटमधनं आलेलं ते अर्धशतक. त्यावेळेला देखील सचिन सिंग त्यांच्या जोडीने होते. 23 चेंडूमध्ये 27 धावांची खेळी. आता अजून एक बहारदार चेंडू गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर. अर्धशतक साजरा केलं जात आहे. बॅट थोडीशी वर करा. या स्पर्धेमध्ये आलेलं आहे दुसरं अर्धशतक. थँक्यू साईराज पाटील मैदानाच्या मध्ये ऑल इंडिया आयकॉन म्हणून आज मी या टीम मध्ये काय आहे विवाह प्रकृतीमध्ये ते त्यानं मात्र मैदानाच्या मध्ये स्पष्ट केलं. बॅटिंग दाखवलंय. 24 बॉलमध्ये 53 धावा, 220च्या स्ट्राईक रेटनं 5 षटकार आणि 3 चौकार त्याच्या बॅटमधून. आणि थोडा साईराज सुरुवातीला वेळ घेतो, त्याच्यानंतर एकदा की सेट झाला की मैदानाच्या मध्ये आक्रमण तो करत असतो. गेट सेट गो करतो. मुंबई T20 लीगमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होते. सर्वाधिक नजरा ज्या खेळाडूंवरती होत्या आणि प्रभावित करणारी कामगिरी त्याने केली आहेत. त्याच्यामुळे या स्पर्धेमध्ये येत असताना आजच्या दिवसामध्ये थोडासा वेळ घेतला. त्या दिवशी त्याने ताबडतोब फलंदाजी केली. हा थोडासा वेळ घेतला आणि त्यानंतर रंगामध्ये आलाय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं फटका. पुन्हा एकदा छान खेळलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या जवळ. अमोल भगतनं बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला. खूप चांगली फिल्डिंग प्रयत्न मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर 2 धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतात. डबल त्या ठिकाणी कंप्लीट केली जात आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतात 89. 89 धावा सध्या स्कोर कार्डवरती आहेत. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फुल फेस ऑफ द बॅट. बॅटच्या बरोबर पूर्ण चेहरा दाखवला. समोर खेळला होता ज्यावेळेला फील्ड केलं होतं अमोल भगतनं. फक्त लेनला ज्यावेळेला पिक केलं ना तेव्हा कालच्यासारखं काही घडलंय की नाही तेही बघण्याचं होतं. कारण काल असंच घडलं होतं ज्यावेळेला फील्ड केला आतमध्ये आणि बाहेर गेला आणि बाहेरनं आत येताना त्याने चेंडू उचलला. एक पाय बाहेरच राहिला होता. 6-2.
ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा अँगल बनवला होता सांगत होते सायरज पाटील पथक तर विदिन द लाईन हा चेंडू पाठीमागे निघून झालाय. बॉल आलाय डॉट. हा चेंडू बघा रितेश बोरा यांचा त्या लाईनच्या जस्ट आतून दॅट्स अ गुड डिसिजन. जस्ट आतून कर पहिल्या लाईनच्या आतून गेलाय त्या. दॅट्स अ गुड डिसिजन. डॉट बॉल. शेवटचा बॉल फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलला पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर पाठवलंय. या 6 धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर बरोबर 8 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालाय. टीम विवा प्रकृती संघाची धावसंख्या आहे 95. 95 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सायराज पाटीलची आक्रमक खेळी आतापर्यंत 27 बॉलमध्ये 61 धावेची पाहायला मिळत आहेत. सचिन सोळंकी 6 बॉलमध्ये 3 धावेची त्यांना साथ देत आहेत. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहेत. एक ब्रेक घेऊया आणि त्याच्यानंतर येऊया त्या 2 षटकांकडे. वरती 85 धावा धापलकावरती 95 धावा धापलकावरती आहे. मागच्या षटकामध्ये ज्या रन आल्यात धावा आल्यात काय खास करून साईराज पाटील यांच्या बॅटमधनं षटकार आले सवकार आले आणि त्याच्यामुळे काय झालं की तो वेग पकडलाय ना. करंट रन रेट जो मागे आपण जो पाहिला होता ना 105 तो आता 119 वरती दाखवतोय आणि थोडासा वेग वाढवला तर 1 2 3 कारण एकदा 1-2-2 केल्या त्या टीमनं त्याच दिशेनं हा संघ चाललाय. 26 चेंडूमध्ये 56 धावांची पार्टनरशिप या 2 खेळाडूमध्ये ज्याच्यामध्ये साईराज पाटील यांचा वाटा मोठा होता. 20 चेंडूमध्ये 50 धावांची त्या पार्टनरशिपमध्ये रोल होता. सचिन सोळंकी यांचा 3 धावांची योगदान होतं. एका बाजूला आहे सचिन सोळंकी कारण ज्यावेळेला 129 धावांचा पाठलाग झाला ना सचिन सोळंकीनेच साथ दिली होती साईराज पाटीलला आणि आता ती साथ सचिन सोळंकी मैदानाच्या मध्ये सध्या साईराजला देतात. कारण पार्टनरशिप 56ची ती सध्या मैदानाच्या मध्ये आपल्याला दिसत आहेत. या 95 मध्ये त्या 56 खूप महत्त्वाच्या आहेत. अमोल भगत येतात गोलंदाजी मार्कवरती. अगदी तुम्ही एका स्क्रीनवरती 2 दृश्य पाहू शकतायत. साईराज पाटील दुसऱ्या बाजूला सचिन सोळंकी या 2 खेळाडू तुम्ही डीबीएन मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्क्रीनवरती पाहिलं होतं. 2 ही षटकं खूप महत्त्वाची आहेत. हे येणारे 12 बॉल खूप महत्त्वाचे असणार आहेत. अमोल भगत तयार होत आहेत 9व्या षटकासाठी. समोर सचिन सोळंकी. अमोलच्या अगेन्स्ट सचिन सोळंकी तयार होतील. विभा प्रकृती आणि साईना स्पोर्ट्स क्लब विरारमध्ये सुरू असलेला मॅच. अमोल भगत फुलफाडा वॉरियर्सच्या अगेन्स्ट 1 ओव्हर त्यानं टाकलं होतं. 13 धावा त्यानं खर्च केले होते. आता पुन्हा त्याला संधी मिळत आहेत विभा प्रकृतीच्या अगेन्स्ट. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. पहिला चेंडू मात्र आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या जवळ चाललाय. जोपर्यंत बॉलला त्या ठिकाणी फील्ड केलाय एक सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 96. अमोलनं पहिला बॉल खूप चांगला टाकला होता. सचिन सोळंकी 7 बॉलमध्ये 4 धावांचं योगदान. साईराज पाटीलचं 27 बॉलमध्ये 61 धावांचं योगदान. 11 बॉल हे खूप महत्त्वाचे आहेत. या षटकातील 5 येणारं पुढचं षटक अगदी हे 2 षटकं खूप महत्त्वाची राहणार आहेत या मॅचमध्ये. PBPL वसविरा प्रीमियर लीग आपण पाहतायत. पुढचा बॉल पुण्याचा मात्र फटका खेळलाय. त्या ठिकाणी डीपमध्ये प्रोडक्शन आहेत. एक सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्डवरती धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोचत आहेत 97. 97 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात.
मकरंद पाटील मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर नव्यानं बॅटर दाखल झाल्यात. सचिन सोळंके रिटायर्ड हर्टच्या माध्यमातून सध्या मैदानाच्या बाहेर आल्यात. आता मकरंद महत्त्वाच्या श्रेणी मकरंद देखील मैदानाच्या मध्ये इन झालायत. टीमचा कॅप्टन आहेत. समोर आपण पाहिलं तर अमोल भगत. आतापर्यंत 2 बॉल अमोलनं खूप चांगले टाकले आहेत. एक तर साईराज पाटीलसाठी टाकला होता, एक सचिन सोळंकीसाठी टाकलात. आता त्याच्या अगेन्स्ट मकरंद पाटील असणार आहेत. नाही, तिन्ही चेंडू आता चांगले त्याला हाताळायचे आहे. चारही चेंडू चांगले हाताळायचे आहेत. मागचे 2 बॉल चांगल्या पद्धतीनं अमोल भगत यांनी गोलंदाजी केले. चेंडू खेळलाय, बॅट स्विंग जोरात आहे. जसं बॅट फिरली, भले बॅटच्या बाहेर कडेल लागला, पण शॉर्ट दरम्यानला डोक्यावरनं चेंडू गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. धनंजय नोटीस केली का? कारण ह्या षटकाच्या अगोदर असं वाटलं होतं की बाबा सचिन सोलंकी बाहेर येतील आणि मकरंद पाटील आत जातील, पण साईराजनं सांगितलं होतं थांबा थोडंसं. पण जेव्हा साईराजच्या बॅटमधनं 1 रन आली, स्ट्राईक रोटेट झाली, त्यावेळेला दॅट्स थोडंसं स्ट्रॅटेजी होती ना. बहुधा तिथे तर स्कोर आला असता तर सचिन सोलंकी तिथेच असते, पण चांगली स्ट्रॅटेजी साईराज पाटील यांची. यस, स्ट्रॅटेजीचा हा सर्व गेम आहे. खऱ्या अर्थानं मैदानावरती आणि तो दिसून आलाय. मकरंदचं मैदानावरती येणं, पहिल्या बॉलवरती चौकार ठोकणं, 101 वरती सध्या धावसंख्यात विवा प्रकृतीशी. समोर आपण पाहिलं तर मकरंद, त्याच्यासमोर अमोल भगत. अमोल भगतचा पुढचा बॉल पुन्हा मात्र फटका छान खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, नाही थांबू शकणार बॉलला. बॉल निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार, कव्हरला आलाय. आणखीन एक चौकार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, त्याला सरळ खेळ होतं. चेंडू कव्हरच्या दिशेनं आल्या 2 चौकार. पहिला थोडंसं आउटसाईड एज होती, आता उजव्या एसटीच्या बाहेर. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवला. हल्ला तर प्रोटेक्शन होतं डीप पॉईंटला, पण तेही काय करू शकले नाही. चेंडू गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. लागोपाठचा दुसरा चौकार बघा. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला खेळलं गेलं होतं. डीप पॉईंटला फिल्डर होते, पण जास्त सरकू शकले नाही आहे. कारण जो बॅट स्विंग आहे ना, जशी बॅट फिरते बघा, जितकी जोरात फिरते ना तितका चेंडू बरेच स्लाइस झाला. चेंडू गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर. 2 चौकार पाहिले या ओव्हरमध्ये. मकरंद पाटील यांच्या बॅटमध्ये 100 धावाची वेस ओढले. 105 धावा धापलकावरती आहेत. 105. फुलटॉस बॉल समोर खेळलाय. अजून एक चौकार. 4-4-4. चौकार मकरंद पाटील यांच्या बॅटमधून. मकरंद मैदानाच्या आत येणं, मकरंदची बॅटिंग आणि त्याच्यानंतर लगातार 3 चौकार ठोकणं संघाची धावसंख्येला पुढे घेऊन गेलेत. 109 वरती सध्या धावसंख्या पोहोचल्यात. शेवटचा बॉल मैदानावरती या 9व्या षटकातील असेल. अमोल भगत पहिले 2 बॉल खूप चांगले टाकलेत आणि त्याच्यानंतरच्या 3 बॉलवरती 3 चौकार अमोलच्या अगेन्स्ट खेळल्यात मकरंद पाटील यांनी. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. सेमीफायनल नंबर 2 आपण सर्वजण पाहतायत. शेवटचा बॉल लोअर फुलटॉस बॉल कन्वर्ट केलाय. प्रॉपर टायमिंग झालाय का? हो, प्रॉपर टायमिंग झालाय आणि बॉलला मात्र पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मकरंद पाटील यांच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती आला षटकार. धावा फलकावरती 115 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. आफ्टर 9 ओव्हर 115 लॉस ऑफ 1 विकेट. नऊ षटकांचा खेळ संपला. 115 वरती आपण पाहिलं तर 1 विकेट गेलं विवा प्रकृतीची. अमोल भगतचं या षटकामध्ये येणं 20 धावा या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. 2 सिंगल, 3 चौकार, 1 षटकार या पद्धतीनं त्या धावा मात्र मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. 6 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. साईराज पाटील 28 बॉलमध्ये 62 धावा. मकरंद पाटीलच्या 4 मध्ये 18 धावा. एका चांगल्या धावगतीकडे सध्या मात्र वाटचाल करू लागलायत संघ, विवा प्रकृतीचा संघ.
शेवटच्या षटकासाठी आपण पाहिलं तर गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत इम्रान हक गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. 9 षटकांपर्यंत आतापर्यंत प्रवास 115 धावांचा आहेत. इथून 6 बॉलमध्ये किती धावा येतील एक प्राइज येत आहेत लगातारच्या 3 सिक्सरला 3000 रुपयांचं पारितोषिक आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. इम्रान हक तयार गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक वरती सायराज पाटील 28 बॉलमध्ये 62 धावा 221चा स्ट्राईक रेट 6 षटकार आणि 3 चौकार आतापर्यंत सायराज पाटील यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि ते सध्या स्ट्राईक एंडला आहेत. पहिला बॉल इम्राननं मात्र फुल केलात. खूप चांगला बॉल त्याने टाकला मैदानाच्या मध्ये. बेस वर्सेस बेसची लढाई आहे. इम्रान वर्सेस साईराज. पहिला बॉल डॉट आलाय. किती धाव्यांपर्यंत रोखणार किती धाव्यांचं टार्गेट देणार या सर्व काही गोष्टी आता खूप महत्त्वाच्या असतील. थोडंसं अपेक्षापेक्षा जास्त धावपलं का आता आलाय पण भाई जैसे हमारे प्रशांत जी कहते हैं ना दिल मांगे मोर रन मांगे मोर. आपण थोडंसं पुढे आलोय तर अजून थोडंसं पुढे जाण्याचा प्रयत्न टीम विवाह प्रकृती करणार आणि त्याला या स्पर्धेमध्ये इम्राननं काही चांगली गोलंदाजी हाताळली काय करून त्याचा पेस जो वेग आहे ना तो वेग आपण पाहिलाय. अपील झालंय आणि थोडंसं आउटसाईड एज लागला. इम्रान जसं मी उल्लेख केला होता पेस आहे वेग आहे आणि बॅटच्या कडे लागून चेंडू गेला त्याच्या हातामध्ये. एक चांगली खेळी चांगली इनिंग 62 धावांची संपुष्टात आले. समाप्त होताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगली बॅटिंग सायराज पाटील यांनी केली आणि 30 बॉलमध्ये 62 धावा 206च्या स्ट्राईक रेटनं 6 षटकार 3 चौकारांचा त्यामध्ये समावेश होतात. विकेट त्याची मात्र आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये ती मिळवली इम्रान हकने. 115ला 2 धक्के हे आतापर्यंत आपण पाहू शकतायत. .2 ओव्हर स्कोर 115 115 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. रोहित पाटील एका बाजूला दुसऱ्या बाजूला मकरंद पाटील आहेत ज्यांनी 4 चेंडूवरती 18 धावांची खेळी आतापर्यंत साकारले. इम्रानला लाभलेलं यश 1.2 षटकांच्या आतापर्यंत हाताळल्या असताना 13 धावा खर्च केल्यात. बहुजन विकास आघाडीचा जो प्रयत्न होता या स्पर्धेच्या उद्देशानं वसई विरारचं क्रिकेट तिथल्या खेळाडूंना संधी मिळावी एक प्लॅटफॉर्म मिळावा एक व्यासपीठ मिळावं आणि खास करून फक्त अशा खेळाडूंना नाही ज्यांनी प्रस्थापित खेळाडू आहेत असे खेळाडू आहेत जे लाईमलाईटच्या बाहेर आहेत असे खेळाडू जे अंडर 19चे खेळाडू आहेत. अंडर 19च्या खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळालेली आहेत. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लास्ट 4 बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. फुल बॅच ऑफ दॅट बी मध्ये खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनमध्ये शतरक्षक येतील पण मकरंद पाटील सांगतात थांबा आता. मागच्या षटकामध्ये माझ्या बॅटमधनं धावा आल्यात 3 चौकार आले होते 1 षटकार आला होता. स्ट्राईक मला घेऊ द्या. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. स्कोर आहे 116 116 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 116ला 2 आहेत. 3 बॉल कशा पद्धतीनं टाकले जातील याची देखील चर्चा कारण पहिले 3 बॉल इम्राननं खूप चांगले टाकले आहेत. स्लॉग ओव्हर तुम्ही कसे फिनिश करणार किती धाव्यांचं टार्गेट तुम्ही मैदानाच्या मध्ये देणार किती धाव्यांचं टार्गेट तुम्ही चेस करू शकणार ह्या सर्व काही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. इम्रान समोर मकरंद आतापर्यंत आक्रमक बॅटिंग त्यानं केलंय. कबेचा बॉल पुन्हा एकदा मात्र आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगला बॉल सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत बॉलचा विचार केला तर बॉल फेकून झालाय 4 धावा फलकावरती 116 116ला 2 विकेट. मकरंद पाटील 5 बॉलमध्ये 18 धावा त्यांच्या आतापर्यंत बॅटमधून 360चा स्ट्राईक रेट आणि इम्रान देखील मात्र मैदानाच्या मध्ये जाणतायत
कशा पद्धतीनं थांबवायचं तो प्रयत्न तेही करतायत. शेवटचे 2 बॉल 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. टॉप द बॅट लागलाय चांगली गोलंदाजी. ज्या इम्रानचा उल्लेख आम्ही केला होता, भले काही धावा आल्या त्याच्या चेंडूवरती, पण त्याच्या वेगानं त्याच्या त्या स्पीडनं म्हणजे पहिल्या कालच्या दिवसापासून आज देखील प्रभावित केलेले आहेत. पेस आहे, ॲक्युरेसी आहे, वेग आहे आणि अचूकता देखील इम्रानची पाहिले. या षटकामध्ये त्यांनी फक्त 1 धाव, ओनली 1 रन आणि तोही बिग विकेट साईराज पाटील यांचा विकेट त्याने घेतला. शेवटचा बॉल आहे, धावा आहेत धापलकावरती 116. इथून 120 होतील की 122 होतील, कारण एकदा 122 झाल्यात, 21ही झाल्यात. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहेत. पुढे स्कोर दिसतो 118. शेवटचा बॉल आहे. या ओव्हरमध्ये फक्त 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 1 रन आलाय. शेवटचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र गॅपमध्ये चालला वेगाने. क्षेत्ररक्षक धावले होते परंतु त्यांच्यापासून दूर राहील बॉल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय आणि या चौकारानं पहिलं इनिंगचा ब्रेक होतोय धावा धावफलकावरती. आपण पाहिलं 10 षटकांमध्ये 120 धावा या धावफलकावरती मात्र लगावण्यात आल्यात आणि 121 धावांचा पाठलाग हा साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरार या संघाला मात्र या मॅचमध्ये करायचा आहे. त्याच्यामुळे मजा येईल. दुसरी इनिंग देखील इंटरेस्टिंग असेल, कारण सेमीफायनल नंबर 2चा मॅच आहे. शेवटच्या बॉलवरती मकरम पाटीलच्या बॅटमधून आलेला तो चौकार आपण पाहिलात. क्षेत्ररक्षकांना प्रयत्न केलेत परंतु त्याच्यापासून थोडा बॉल दूर राहिलात आणि तोपर्यंत तो बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला होता. 10 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 120 धावा ह्या धावफलकावरती आपण पाहिलं तर अगदी 4 अँगलनं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न डिबेनच्या वतीनंही होतोय, कारण 5 कॅमेराचा वापर या संपूर्ण स्पर्धेमध्ये होतोय. डिबेनच्या वतीनं VVPL वसविरा प्रीमियर लीग सीझन फर्स्ट T10 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतायत. 10 षटकांमध्ये 120 झाल्यात. 121चं टार्गेट मैदानावरती असणार आहेत. बॅटिंग पहा, लकी सिंग 15 बॉलमध्ये 23, साईराज पाटीलच्या 30 मध्ये 62, सचिन सोळंकी 7 मध्ये 4 रिटायर्ड हर्ड आउट झाले. मकरम पाटील 7 बॉलमध्ये 22, महत्त्वाची भूमिका. रोहित पाटीलचं 1 मध्ये 1, एक्स्ट्रा 8 होत्या. 10 षटकांमध्ये 120 धावा. गोलंदाजी कशा पद्धतीने झाल्यात पाहूयात. साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरारकडून इम्रान हक 2 षटक 18 धावा 1 विकेट. विनायक भोईर 2 षटक 12 धावा. आदित्य तिरवाणकर 1 षटक 11 धावा. वेदांत गुरव 2 षटक 21 धावा 1 विकेट. भरत पाटील 1 षटक 9 धावा, विकेट नाही मिळाली. रितेश बोहरा 1 षटक 22 धावा, थोडं महागडे होते. अमोल भगत 1 षटक 20 धावा, थोडे महागडे होते. फॉलोअप विकेट 39ला 1 आणि त्याच्यानंतर डायरेक्टली 115ला 2. म्हणजे मध्ये झालेली पार्टनरशिप 40 नंतर 115च्या मध्ये झालेली जी पार्टनरशिप होती ती पार्टनरशिप खूप महत्त्वाची आपल्याला पाहायला मिळालेली आहेत. त्यामुळे दुसऱ्या डावामध्ये कशा पद्धतीनं पाठलाग होतोय तेही आपण पाहणार आहोत. सध्या आई जुदानी मातेचं मंदिर तेही तुम्ही स्क्रीनवरती पाहिलं होतं. साईराज पाटीलची ती खेळी 30 बॉलमध्ये 62 धावींची ती तुमच्या स्क्रीनवरती आहेत. कशा पद्धतीनं त्याने अटॅकिंग बॅटिंग केली, शॉट सिलेक्शन खूप चांगलं अगदी पाहायला मिळालं. साईराजचा त्यांनी 30 इनिंग सध्या आपल्या स्क्रीनवरती दाखवली जात आहेत. 30 बॉलमध्ये 62 रन त्याने बनवल्यात, 3 चौकार त्यानं टोकले, 6 षटकार त्याने मारलेत आणि मैदानाच्या चारही बाजूनं बॅटिंग करू शकतो हे साईराज पाटीलनं मात्र मैदानावरती दाखवून दिलं. आपल्या पालघर जिल्ह्यातील असलेला खेळाडू आहेत साईराज बिपिन पाटील. आज ऑल इंडिया आयकॉन म्हणून आपण त्यांना प्रकृती या टीममध्ये पाहिलेल्या आहेत. दुसऱ्या डावाला काही वेळामध्ये सुरुवात होणार आहेत. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक आहे, तो ब्रेक घेणार आहोत. चांगली बॅटिंग त्यांना मैदानाच्या मध्ये केलं. बेगनवीज सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहिलं ऑफ साईडला कशी बॅटिंग केलेत, ऑन साईडला कशा पद्धतीनं बॅटिंग केलेत या गोष्टी दाखवल्या जातात. षटकार जर पाहिले ना तर षटकार जास्तीत जास्त आपण पाहिलं तर ऑन साईडला आल्यात, ऑफ साईडला त्याच्या बॅटमधून तो एक फटका लावतात. त्याच्यानंतर 3 चौकार जे होते ते ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळाला. डबल सिंगल अगदी ऑफ साईडच्या दिशेनं मात्र त्या घेण्याचा प्रयत्न आहेत त्या साईराज पाटील यांच्या माध्यमातून. आणि सध्या तुमच्या स्क्रीनवरती आहेत
ऑन साईडला 32 रन बनवल्यात, ऑफ साईडला 12 केल्यात, समोर लॉंग ऑनला 8 केल्यात, लॉंग ऑफला 2 केल्यात, त्याच्यानंतर पॉईंटच्या डोक्यावरून 1 रन केलीत, गलीमध्ये केलीत, पाठीमागे फाईन लेगला रन नाही आल्यात आणि या स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 6 धावा सायराज पाटील यांनी मैदानावरती केल्या होत्या. ह्या सर्व काही गोष्टी डिबेनच्या वतीनं तुम्हाला दाखवल्या जातात. ऑफ साईडला 16 रन आणि ऑन साईडला 46 रन या बॅटरच्या बॅटमधून आल्या आहेत. खूप चांगल्या पद्धतीचं लाईव्ह टेलिकास्ट आणि त्याच्यामध्ये साऱ्या गोष्टी दाखवण्याचं काम करण्यात येत आहेत. एक छोटासा ब्रेक आहे, तो ब्रेक घेऊयात आणि त्याच्यानंतर येऊयात सेकंड इनिंगकडे.